हे आता नाना पाटेकरांचं दाखवलं. ते नाना पाटेकर नेहमी अशा स्टाईलमध्ये बोलत असतात. म्हणजे इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर महाराष्ट्र हॅज एव्हर सीन. पण जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा नाना पाटेकर असतात कुठे? ही मालिका बंद पडली आहे. नाना पाटेकरांनी बोलायला पाहिजे ना, अनासपुरेंनी बोलायला पाहिजे. त्या माळीताई आहेत आमच्या प्राजक्ता माळीताई, त्यांनी बोलायला पाहिजे है ना. कारण का मला आठवतं इमर्जन्सीचा काळ, आंधीवर बंदी आली तेव्हा कैफी आझमी, देवानंद ते सगळे उठले आणि इंदिरा गांधी विरुद्ध उभे राहिले. असं आहे की सर्वसामान्य जनांचा आणि चित्रपट सृष्टीचा असा एक जवळचा संबंध असतो. प्रत्येक जण आपाप स्वतःला त्या भूमिकेत बघत असतो. आजच्या पिक्चरमध्ये सोडून द्या, पण पूर्वीच्या पिक्चरमध्ये असं व्हायचं की प्रत्येक जण आपल्याला स्वतःला त्या भूमिकेत बघायचा. म्हणजे अमिताभनी एक ढिशुम मारलं की खालनं ढिशुमचे 100 आवाज यायचे. एवढे लोक रममाण व्हायचे त्या ह्याच्यामध्ये भूमिकेमध्ये. पण आजच्याची चित्रपट सृष्टी म्हणजे आपने आम चूसके खाया के काटके खाया. अरे इतकी लाचार फिल्म इंडस्ट्री तर कधी बघितलीच नव्हती यार. म्हणजे अपेक्षा आता कोणाकडनं नाही आहेत, अपेक्षा कोणाकडनंच नाही आहेत. एखादी कुठली तरी कलावंत, ती बिचारी दीपिका पाडुकोन बोलली, नंतर तिचं काय झालं ते आपल्याला माहिती, पण बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलं तिने. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, कारण का ज्योतिबा फुलेंमुळेच आज आपल्याला एवढ्या महिला भगिनी इथे दिसत आहेत, एवढ्या शिकलेल्या दिसत आहेत. महाराष्ट्र महिलांमुळे पुढे गेला हे आपण म्हणतो, पण त्याच्यात ज्योतिबांचा मोठा वाटा आहे. आणि त्या भूमिकेमध्ये जर आपले अनिल कोल्हे साहेब येत असतील आणि सरकार त्यांना आडवं जात असेल, तर त्या सरकारला आडवं करून महाराष्ट्राची जनता या भूमिकेला पाठिंबा देतं हे दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे.